जय भीम कॉम्रेड्स, मी सुधांशु तांबे सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मराठा आरक्षणाचा निर्णय डिसेंबरपूर्वी लागणार नसल्याचे सरकारने विधानसभेत स्पष्ट केले आहे। मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात सहमतीने ठरलेली डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलली आहे। आज विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीत केला जाणार असल्याचे म्हटले आहे। गेले काही महिने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आंदोलन करत आहे। आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांनी 23 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू आणि या आंदोलनाचे केंद्र मुंबई राहील असा इशारा देऊन उपोषण स्थगित केले होते। 23 डिसेंबर ही डेडलाईन जसजशी जवळ येत आहे तसे सरकार काय भूमिका घेणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डेडलाईन पाळणार का, असे प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडले होते। दरम्यान ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा आरक्षण असा भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात लागलेला कलगीतुराही महाराष्ट्र पाहतच होता। त्यामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काय निवेदन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। अखेर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत निवेदन करत मराठा आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीत घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। त्यासाठी फेब्रुवारीत अधिवेशन बोलवून हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे सरकारला वेळ द्यावा असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांना केले। या भाषणात ओबीसी आरक्षण बचावाची लढाई लढणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी आपल्या भाषणात आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले, ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दुसऱ्या समाजाला आरक्षण द्यायचं ही भावना सरकारची असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी असे आवाहनही केले। त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे यांप्रमाणे होते। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जी सगळ्यांची भावना आहे ती मुख्यमंत्री म्हणून माझीही भावना आहे। राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल। या अहवालाचे अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारीत अधिवेशन बोलवण्यात येईल। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, त्या दृष्टीने सगळी तयारी करूनच आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय करणार आहोत। कुणबी प्रमाणपत्रासाठी ज्यांना पुरावे मिळाले आहेत त्यांना विरोध करण्याचं काही कारणच नाही। 1967 पूर्वीच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना फायदा मिळाला पाहिजे, हीच आपली भूमिका आहे। 1980च्या दशकापासून मराठा बांधव हा आपल्या आरक्षणासाठी लढतो आहे। अण्णासाहेब पाटील यांची आहुती यासाठी गेली। अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दुसऱ्या समाजाला आरक्षण द्यायचं ही भावना सरकारची नाही। मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये म्हणून सगळ्यांनीच सावध राहण्याची गरज आहे। समाजांमध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली भावना आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी, युद्ध पातळीवर काम करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर ओबीसी नेते अधिक आक्रमक झाले आहेत। विशेषतः सरकारमध्ये मंत्री असणारे ओबीसी नेते छगन भुजबळ हे गेले काही दिवस अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे। सरकारच्या भूमिकेवर आणि जरांगे पाटील यांच्यावरही ते आक्रमक टीका करताना दिसत आहेत। एकीकडे ओबीसी आंदोलन तर दुसरीकडे मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन, अशा पेचात सरकारला मराठा आरक्षणाचा घाईगडबडीत निर्णय घेणे जोखमीचे बनले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन फेब्रुवारीपर्यंत वाढवल्याचे दिसते। मात्र जरांगे पाटील यांनी 23 डिसेंबर नंतर 1 तासही वाढवून मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे या पेचातून सरकार कसा मार्ग काढते हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी परिषद घेऊन काय वक्तव्य केली हे आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसंच दुसरा भाग पाहण्यासाठी सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। जय भीम, मी सुधांशु तांबे।